अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडली कवरदा ज्ञानदेव विठू पंढरीनाथ जय जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम 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 कृष्ण हरी 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 जय जय राम 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 हरी
संपती सोहळा सोहळा नावळे मनाला संपती सोहळा सोहळा नावळे मनाला लागला टकळा पंढरीचा जाऊ दे गटभर न्याय मुनीला जाऊ दे गटभर न्याय मुनीला मला का अडविसी रे नंदला मला मला का अडविसी रे नंदला मला का अडविसी रे नंदला
बघा, टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाहीये. टाळीचं उदाहरण मी सांगतो, टाळी का वाजवायची आहे. आपण टाळी वाजवली मी नेहमी, जिथं प्रबोधन फक्त प्रबोधन सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जातं. आपण एक छोटासा सन्मान करा, त्यानंतर मी विश्लेषण जरूर करेन. या ठिकाणी आता ज्यांनी आपलं भजन सादर केलं ते अर्थात विठ्ठल रुक्माई भजन मंडळ, विरार ते चर्चगेट, सकाळी 8:18 ही लोकल म्हणत नाही, जीवन वाहिनी म्हणतोय. कारण आपला जीवनाचा अख्खा प्रवास आपण त्यातून करतोय. सर, काय सांगाल आपण या भजन मंडळाविषयी? प्रथम तर एकदा निवेदकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप चांगली भूमिका ते बजावत आहेत. कमी शब्दामध्ये कसा माहोल जास्त करता येईल त्यांच्याकडून शिकावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खरंच मनापासून आभार की म्हणजे स्पर्धा भरवणाऱ्यांनी किती बारीक गोष्टी बघितल्यात ह्या गोष्टी लक्षात येतात की निवेदक सुद्धा त्यांनी निवडूनच आणलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि तुम्ही, मला वाटलंच नव्हतं की तुम्ही स्पर्धेमध्ये गाताय. तुम्ही मस्त निवांत भजन चालू होतं देवासमोर मंदिरात बसल्यासारखं मस्त सादरीकरण केलं. चेहरे प्रसन्न होते, तुमची वेशभूषा मला चांगली वाटली. विशेष म्हणजे कुठे बेसूर वाटलं नाही. सुरामध्ये सोप्या पद्धतीमध्ये गायन खूप सुंदर पद्धतीने आपण सादरीकरण केलं. आणि म्हणजे सांगता येईल की बसण्याची पद्धतसुद्धा तुमच्या सगळे ताट बसले, प्रसन्न बसलेत. म्हणजे ही अपेक्षा आहे की सगळ्यांनी प्रसन्न बसावं, काही लोड घेऊ नका. स्पर्धा आहे, कमी जास्त होत राहतं. स्पर्धेमध्ये आपण भजन गातोय आणि ते भजन देवाला समर्पण करायचे. हे जर डोक्यात ठेवलं तर तुम्हाला भीती वाटणार नाही, घाम येणार नाही आणि तुम्ही प्रसन्न राहाल. ते तुम्ही फार सुंदर सादरीकरण केलं. चकवा असेल, दिंडी असेल, सगळ्या गोष्टी खूप सुंदर, मजा आली. नक्कीच धन्यवाद सर. याच्या दोन्ही मावळींच्या हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. यानंतरची भजन मंडळ असेल ती अर्थात आई जीवदानी भजन मंडळ यांनी तयार थांबायचं आहे. व्यासपीठावरून भजन मंडळी खाली गेल्यानंतर आपण गायक आहेत रुपेश रमेश घाडगे. गाडीची वेळ आहे विरार ते चर्चगेट सकाळी 8:08